महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तहसील प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरात विविध शासकीय विभागांच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। शिवसेना उपनेते तथा जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, मंजुरीपत्रे आणि विविध योजनांचे लाभ प्रदान करण्यात आले। या शिबिरामध्ये महसूल विभागामार्फत विविध दाखले आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। विभागामार्फत आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेची नोंदणी, आरोग्य तपासणी आणि आरोग्यविषयक सेवा, वन विभागामार्फत वृक्ष लागवड, पर्यावरण, जनजागृती आणि विविध योजनांची माहिती, कृषी विभागामार्फत शेतकरी कल्याण योजना, पीक विमा, कृषी यंत्रिकीकरण आणि अनुदान योजनांची माहिती, पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधन आणि विकास योजनांचा लाभ, समाज कल्याण विभागामार्फत विविध शिष्यवृत्ती आणि सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती, महिला व बाल विकास विभागामार्फत महिला सक्षमीकरण आणि बाल कल्याण योजना, ग्रामविकास विभागामार्फत विविध ग्रामपंचायत विकास योजना, अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत रेशन कार्ड आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या सेवा, तसेच महसूल विभागामार्फत विविध दाखले आणि प्रमाणपत्रांचे वितरण जसे की संजय गांधी निराधार योजना, श्रवणबाळ सेवा, राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ, विधवा आणि दिव्यांग निवृत्ती वेतन योजनातील लाभार्थ्यांच्या प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे। यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी शासनाच्या जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचं सांगितलंय। पात्र लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा आणि शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय। या कार्यक्रमास तहसील प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने लाभार्थी आणि नागरिक उपस्थित होते। शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे हे समाधान शिबिर नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। उद्यापासून या कामाचा फॉलो सुरू झाला नाही। उद्यापासून आपण जे काम करतो ते काम फॉलो करू। जे सत्ता अधिकारी आहे त्या सर्व सत्ता अधिकाऱ्यांनी या कामाचा फॉलो घ्यायचा आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी लाभार्थ्याला लाभ मिळाला नाही ते बघण्याची जबाबदारी आपली आहे। माझं म्हणणं आहे की प्रत्येक माणूस जो आपल्याकडे येतो तो जिल्हाधिकारी महोदयाकडे किंवा तहसीलदाराकडे या ट्रॅकिंग नंबर आपल्याला देण्यात काही बघा करा। जो अर्ज आपल्याकडे महापालिकेत यांच्याकडे आयुक्ताकडे तुम्ही येणाऱ्या प्रत्येक अर्जाला एक ट्रॅकिंग नंबर द्या। तो नंबर दिला की निश्चितपणे त्या माणसाला सुलभपणे आज माननीय मुख्यमंत्री कार्यालयात ज्या पद्धतीनं हा नंबर दिला जातो मुख्यमंत्री कार्यालयात तो नंबर जरी आपल्याला फाईल ओपन होते तशा प्रकारच्या महापालिकेमध्ये राजूसाहेब आपल्याला आज ट्रॅकिंग नंबर देता आला झाला तर त्यामध्ये फार मोठ्या प्रकारची सुलभता त्या ठिकाणी प्राप्त होईल। 30 दिवसामध्ये जो अर्ज आपल्याला प्राप्त झाला त्याचा आढावा त्यासाठी काही अधिकारी नेमा, स्क्रुटिनी कमिटी नेमा, 30 दिवसामध्ये त्या आलेल्या अर्जाचा निश्चितपणे निकाल झाला पाहिजे, नागरिकांचं समाधान झालं पाहिजे, त्याला रिझर्व वैयक्तिक त्याला म्हणता करा गुणगावचा त्याला म्हणता येईल। हे अशा माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी निर्माण होऊ शकतं। मी निश्चितपणे आपल्याला सांगितलं पाहिजे माननीय जिल्हाधिकारी महोदया यांच्या नेतृत्वाखाली आपला जालना जिल्हा योजना मंजूर झालेल्या आहेत। योजना पूर्ण झालेला जिल्हा म्हणून ज्या काही योजना मंजूर झाल्या आपल्याला आपला जिल्हा हा योजना पूर्ण झाला असा जिल्हा म्हणून ओळखला गेला पाहिजे। योजना आले किती पाहिजे, योजना आले आपण आणू आणि
उचलण्यासाठी एक व्यवस्थेचा भाग आहे. या सर्व विभागाने एकत्र